दुसऱ्या गावातल्या त्या माणसाला कचकावून मारहाण केली आणि वर दुर्दैवाने या स्त्रीवर बलात्कार केला. हरपटत तिला ओढून नेऊन बलात्कार केला. तिथे तिने त्यांची ओळख पटवायला नाही म्हटली, सांगता येत नाही म्हटली, मला खात्री नाही म्हटली, मी ओळखू नाही शकत म्हटली. सगळं केसचा सगळा डोलाराच कोसळला. त्या बाईंच्या घरी गेलो आणि म्हणालो, बाई माणूस म्हणून मला तुमच्याशी फक्त 2 शब्द बोलायचे, तेवढे तुम्ही आहात मी आहेत आणि आहे ते गुप्त, पण मला एक माझ्या मनातली काळजी की हे तुम्ही काय केलं आणि हे तुम्ही का केलं. दलित शाळकरी मुलीवर गँगरेप. ती कोवळी पोर पूर्ण विझलीच. अख्खा महाराष्ट्र हादरला. क्षणाक्षणाला तणाव वाढत चालला होता. जिल्ह्याच्या बैठकीत तसं ठरल्यावर त्यावेळची जी सरकारने दिलेली जीप असते ती घेऊन मी थेट गावातच गेलो. ज्या गावात ही घटना घडली होती, ज्या घरात, तिला मी समजावून सांगितलं की तू ओळखतेस, तू गुन्हेगारांची नावं सांग आणि पुढची जबाबदारी माझी आहे. सभेला यायचे होते रामदास आठवले. यावर्षीची होळी एका दलित दाम्पत्याच्या हस्ते ती प्रेमाने सन्मानाने ती पेटली पाहिजे. त्या मुलीचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले की साहेब ती केस जरा मागे घेता आली तर पहा. मला धक्का बसला. एक मानवी जीवनाची विलक्षण दुःखद गोष्ट आहे. एक खूपच दुःखद, खूपच बोचरी गोष्ट घडली आणि मला ते हाताळावं लागलं. एक राज्याचं, देशाचं हे चित्र आहे की लोकशाही म्हणून पण राजकारण थेट गावागावापर्यंत पोचले. गावागावामध्ये गटबाजी आहे. प्रत्येकात राजकारण येतं. अगदी गाव पातळीच्या सुद्धा ज्या संस्था आहेत, ग्रामपंचायत, ग्रामसेवकाचं कार्यालय, तलाठ्याचं कार्यालय, पोलीस पाटील, सरपंच अनेक येतात. गाव पातळीचे सरकारी विविध खात्यांचे गाव पातळीचे कर्मचारी अनेक येतात. त्यानंतर महाराष्ट्र, त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्र म्हणून सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक समृद्ध सहकार चळवळ. ही पद्मश्री विखे पाटील यांच्यापासून ते प्रल्हाद पाटील कराड, तात्यासाहेब कोरे, रत्नाप्पण्णा कुंभार, वसंतदादा पाटील, स्वतः यशवंतराव चव्हाण, काकासाहेब वाघ, क्रांतिसेन नानासाहेब पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, खूप मोठी मोठी, एकाहून एक मोठी मोठी नावं आहेत. एखादं निष्ठत असेल तर मी क्षमा मागतो. या माणसांनी कामं थोर केली. फक्त गाव पातळीच्या ज्या वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत ना, त्याच्यात पण मग गटबाजी आहे. अगदी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये सहकारी पतपेढी आहे. प्राथमिक कार्यकारी पतपेढी, तिच्यात 2 गट. त्यानंतर पंचायत समिती किंवा जी कृषी उत्पन्न बाजार समिती APMC आणि तिच्या तालुक्यातल्या आणि मग गाव पातळीच्या प्रत्येकामध्ये गटबाजी. वर वाटायला बहुधा पक्ष एकच. त्या काळामधला स्ट्रॉंग पक्ष होता काँग्रेस, पण त्याच्यात अनेक गट आणि त्यांचं एक कुरघोडीचे, एकमेकाच्या कापाकापीचे प्रकार. तर माझ्या हाताखालच्या कोणे एके तालुक्यातल्या कोणे एके शेजारची गावं, इतकी अगदी शेजारची की असा मधनं फक्त जाणारा रस्ता आहे. एका बाजूच्या गावाचं एक नाव, दुसऱ्याचं दुसरं. आपण असं धरूयात की ते एकाचं नाव आपण म्हणूयात एकवडी आणि दुसऱ्याचं नाव म्हणूयात दोनवडी. असं एक आपलं, मला हे जो मूळ मुद्दा सांगायचा आहे त्यासाठी.
ही 2 गावं 2 वेगळ्या राजकीय गटांच्या ताब्यात होती. नियंत्रण एका गावात एका राजकीय गटाचं नियंत्रण, दुसऱ्या गावात दुसऱ्या राजकीय गटाचं नियंत्रण. आणि दुसऱ्या गावातल्या एका महिलेशी पहिल्या गावातल्या एका पुरुषाचे प्रेमसंबंध होते. त्या महिलेचे पती गेले होते, विधवा. तिची काही तिचं जीवन जगायचा प्रयत्न करत होती. माणसंच आहेत, कुठून तरी काहीतरी असेल ओळख, अमुक तमुक, पण जरा त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. आणि मग या 2 गावांच्या मधनं जाणारा जो रस्ता आहे त्याला लागून बस स्टॉप, त्याच्यावर हे गप्पा मारत बसले ते. तर त्यावर दुसऱ्या गावातले एक 5-10 जण आले आणि आमच्या गावातल्या बाईवर तू वाकडी नजर का ठेवतो म्हणून आधी अरे जारे, मग शिवीगाळ. त्या ज्या संबंधित महिला होत्या त्या सांगतायत, पण ते न ऐकता करता यांनी दुसऱ्या गावातल्या त्या माणसाला कचकावून मारहाण केली आणि वर दुर्दैवाने या स्त्रीवर बलात्कार केला. फरफटत तिला ओढून नेऊन बलात्कार केला की तू दुसऱ्या गावातल्या पुरुषावर काय. आता खरं म्हणजे भडका उडाला, कारण पुन्हा ह्याच्यात आता प्रश्न पक्ष राजकारणाचा नाही, पक्ष महिलेवरच्या अत्याचाराचा आहे. आणि मग मॅजिस्ट्रेट म्हणून माझं काम बनतं. अनेक असतात, त्याला आरोपींना पकडणे, त्यामध्ये राजकारण येऊ न देणे, वचक बसणारी कायद्याची कार्यवाही. तर त्यातलं एक असतं ओळख परेड, IP आयडेंटिफिकेशन परेड. तर मी अर्थातच पोलिसनी त्या संबंधित 4घांना पकडल्यावर आधी मी त्या महिलेशी बोललो, तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, बिचकू नकोस. आणि गावातले असल्यामुळे ओळखीचेच होते, पण कायद्याची गरज आहे की त्यांना प्रत्यक्ष दुसऱ्या निष्पक्ष साक्षीदारांच्या समोर तिने की हे 4 होते, मग त्याची नोंद होते आणि मग ते कोर्टामध्ये जातं. ओळख परेड. तर मी या संबंधित महिलेला जाणीव करून दिली. त्यानुसार तिने संबंधित पोलीस चौकीमध्ये ती 4घही ओळखलं, त्यांची नावं सांगितली. त्यानुसार सगळी केस तयार झाली. आता कायद्याने सगळं व्हायला तसा मधला थोडा वेळ जातो. दुर्दैवाने प्रत्यक्ष कोर्टात, ते मग मी नसतो, ते ज्युडिशियल कोर्ट आहे, ते JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ही न्यायव्यवस्थेतलं आहे. तर दुर्दैवाने केस त्यांच्यासमोर गेली तेव्हा कायद्याची गरज आहे की पुन्हा एकदा त्या महिलेनी न्यायालयात आणि न्यायाधीशासमोर त्या संबंधित 4 आरोपींची ओळख पटवायची असते. तिथे तिने त्यांची ओळख पटवायला नाही म्हटली, सांगता येत नाही म्हटली, मला खात्री नाही म्हटली, मी ओळखू नाही शकत म्हटली. सगळं केसचा सगळा डोलाराच कोसळला. खरं म्हणजे या काळामध्ये तसे तऱ्हातऱ्हांचे माझ्यावर होते राजकीय दबाव, विविध गटांचे असोत, कोणीही. मी त्याच्यात ज्यांनी हे केलं, करवलं, त्यांना पाठीशी घालणारे, आणि मी त्या कशालाही न जाता खरं म्हणजे मी माझी मान गिलोटीन खाली घालत होतो की मुद्दा एका स्त्रीवर अन्याय झालाय, तिला न्याय देण्याचा, कोर्टामध्ये त्या स्त्रीनीच नकार दिला. सगळं कोसळलंच. खूप दिवस मी अस्वस्थतेमध्ये काढले आणि थोडी माहिती काढायचा प्रयत्नही केला. त्यातून जे माझ्या समोर आलं ते मानवी अस्तित्वाचं एक विलक्षण विचित्र दर्शन होतं. मूळचा गुन्हा घडल्यानंतर या संबंधित बाई काही दिवस आधी गप्प होत्या, पण आपल्या गावामध्ये काही गुप्त राहत नाही. या बातमीला जसे पाय फुटले तसे त्या गुन्हा करणाऱ्यांचे जे विरुद्ध गट होता, राजकीय गट, त्यांना लक्षात आलं की दुसऱ्या गटाविरुद्ध वापरायला हे चांगलं हत्यार आहे. म्हणून त्या गटाने या बाईंना गाठून मोठ्या प्रमाणात पैसे दिले असं माझ्या कानापर्यंत आलं होतं की तुम्ही याचा मुद्दा करा, केस करा, आणि हे एवढे पैसे देतो. म्हणून त्या बाईंनी IP मध्ये 4 आरोपी आधी ओळख पटवली आणि त्यानंतर मग या आरोपींच्या बाजूनी दुप्पट पैसे ऑफर झाले.
आता या गोष्टींवर कधी बोटच ठेवता येत नाही, कधी कायद्याने साक्षी नाही, पण ही मानवी जीवनाची एक विलक्षण आक्रीत असलेली कहाणी आहे. आणि त्यामुळे त्या बाईंनी ओळख पटवायला नकारच दिला. मी या गोष्टीने इतका अस्वस्थ होतो की शेवटी एकेवेळी एका प्रवासात माझ्या मी सरकारनेच दिलेली गाडी घेऊन त्या गावी आणि त्या बाईंच्या घरी गेलो आणि म्हणालो, बाई, माणूस म्हणून मला तुमच्याशी फक्त 2 शब्द बोलायचे, तेवढे तुम्ही आहात, मी आहेत. आणि आहे ते गुप्त, पण मला एक माझ्या मनातली काळजी की हे तुम्ही काय केलंत आणि हे तुम्ही का केलंत. तर त्या बाई सुद्धा हताशपणाने म्हणाल्या की सगळे दबाव, मी इथे एकटी, इकडं मला माझं जीवन जगायचंय. तर त्या बाई म्हणाल्या की हे 4 जणांनी हे जे कृत्य केलं, मला त्याच्या बदल्यात लाखभर त्या काळातले. तर ती म्हणाली, मी काय करणार, त्यामुळे त्याच्या बदल्यात मला लाखभर तोंड दाबून बुक्क्याचा मार. पण मग मी ते घेतले आणि म्हणून गप्प बसले. एक मानवी जीवनाची विलक्षण दुःखद गोष्ट आहे. इयत्ता 9वी मध्ये शिकणारी एक कोवळी, निरागस, शाळकरी पोर एके संध्याकाळी आपली शाळा पूर्ण करून चालत चालत गावातल्या घराकडे निघाली होती. गावातलाच एक ट्रक तिच्या शेजारी थांबला. ट्रकमध्ये गावातली 4 पोरं होती. ती पोरं या मुलीला ओळखत होती, मुलगी त्या पोरांना ओळखत होती. पोरं म्हणली, चल तुला घरी सोडतो. ती निरागस पोर ट्रकमध्ये बसली आणि या पोरांनी तिला वेगळं कुठेतरी नेऊन तिच्यावर गँगरेप केला. आणून घरी सोडलं. पण ती कोवळी पोर पूर्ण विझलीच. घरातही वावरताना थरथर कापत होती. शाळेत जायला नाही म्हणायला लागली. आधी आई वडिलांना कदाचित वाटलं असेल काहीतरी, कशाची तरी भीती वाटते, काही घडलंय. करत करत प्रसंग बाहेर आला आणि बघता बघता केवळ फलटण उपविभाग किंवा सातारा जिल्हा नाही, अख्खा महाराष्ट्र हादरला. बातम्या बाहेर येत गेल्या. देशाचं, राज्याचं दुर्दैवच की प्रत्येक गोष्टीमध्ये आता लोकशाहीच्या 5वीला पोजलेलं राजकारणही येतं, तुमच्या माझ्या देशाच्या या संस्कृतीच्याही 5वीला पोजलेली जाती व्यवस्थाही येते. गावातली पोर दलित आणि हे अत्याचार करणारे राक्षस गावातले पॉवरफुल, दुःखानीच नाईलाज म्हणूनही मला सांगणं भाग आहे की ते मराठा समाजाचे होते. दुर्दैवाने सांगणं भाग आहे या दुःखद 2 गोष्टींसाठी, राजकारण आणि जाती व्यवस्था. गावातल्या राजकारणात 2 तट होते, एकाच पक्षाचे, पण 2 तट. जणू पाटील देशमुखांमध्ये भांडण असावं तसं. आणि एका गटाला लक्षात आलं की या दुसऱ्या गटाला अडचणीत आणायला ही चांगली संधी आहे. तो दुसरा गटही म्हणत राहिला की हे राजकारण करतात. हा दुःखद राजकारणाचा रंग काहीच नाही,
असा तीव्र दुःखद जातीय रंग महाराष्ट्रभर या बातमीने एक जबरदस्त हादरा दिला. दलित शाळकरी मुलीवर गँगरेप आणि वातावरण पेटत गेलं. फलटण सहित आमच्याकडे गावागावातून बातम्या येत गेल्या की जातीय तणाव वाढले. दुर्दैवाने दोन्ही गट लाठ्या काठ्यात तलवारी गोळा करतायत आणि जरा एवढी ठिणगी पडली तर एक दुःखद हिंसक भडका उडू शकेल. म्हणून जिल्ह्यामध्ये आणि ज्या गावी हा प्रकार घडला होता तिथे SRPF बोलवण्यात आलं, जास्तीची कुमक, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्या गावाचा बघता बघता झाला जणू लष्करी तळ. आणि गावाभोवती येणाऱ्या रस्त्यांवर तंबू टाकून SRPFचे जवानही पहाऱ्याला होते की काही गैरप्रकार न व्हावा. आणि हा प्रकार बाहेर आला तशी ज्या पोरांनी हा प्रकार केला होता ते आढळूनही येत नव्हते. आणि क्षणाक्षणाला तणाव वाढत चालला होता. म्हणून साताऱ्यामध्ये सर्व संबंधित जिल्हा पातळीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. स्वतः कलेक्टर साहेब, स्वतः SP जिल्ह्याचे आणि आता उपविभागीय दंडाधिकारी माझ्या कार्यक्षेत्रात ज्युरिस्डिक्शन मध्ये घडलेलं म्हणून उपस्थित. थोड्या पहिल्यांदा चर्चा चालू होत्या की या सगळ्या घडणाऱ्या प्रकाराकडे एक कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असं काहीसं त्या चर्चेमध्ये येत होतं. तसा तिथे मी सरकारी दृष्टीने तसं म्हणलं तर थोडा ज्युनियर अधिकारी होतो. तिथे काही वरिष्ठ होते आणि प्रशासकीय संकेत आहेत त्यानुसार पहिला काही वेळ मी जरा सगळं ऐकत होतो. वरिष्ठांना भूमिका ठरवू दे, काय दृष्टिकोन आणि काय पावलं उचलायची ठरतात मग ती अंमलात आणणं माझं काम आहे. त्या चर्चेमध्ये एका क्षणाला मात्र मी परवानगी मागितली माझ्या कलेक्टर साहेबांची की सर थोडं बोलू का, चालेल का. ते अर्थातच आनंदाने आणि म्हणजे एका योग्य तऱ्हेने म्हणाले. तर मी सांगितलं की एका स्त्रीवर बलात्कार झाला. काय जातपात संबंध नाही आणि राजकारणाचा तर त्याहून संबंध नाही. इथे एकाच वेळी कायद्याची कठोर कारवाई आणि तरी प्रशासनाने पावलं अशी टाकावीत की हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा नसून हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. कायदा सुव्यवस्था ही पार्श्वभूमी आहे पण सोडवण्याचा मुख्य मुद्दा सामाजिक न्यायाचा आहे. आपण जर याला केवळ जास्तीची पोलीस कुमक मागवली, वर्दीतले अर्धलष्करी जवान तैनात केले तर मूळचा मुद्दा नाही सोडणार. आता हे सगळं मी असं सलग व्याख्यान दिलं असं नाही, ती शासकीय पद्धतीने जी मीटिंग बैठक होते तशी झाली. थोडी चर्चा ही झाली की तुम्ही जो दृष्टिकोन म्हणताय धर्माधिकारी मान्य आहे पण आत्ताची परिस्थिती प्रक्षोभक आहे आणि उद्या कोणी एकानी जरी खाली वाकून एक दगड उचलला किंवा चुकून कोणी एकानी दुसऱ्यावर लाठी चालवली, चुकून जरी झालं तर भडका उडेल. म्हणून एकूण मिळून त्या बैठकीत चर्चा झाल्यानुसार मी काय पावलं आपण टाकूयात हे सांगितलं. जबाबदारी पत्करली की याची प्राथमिक आणि मी जबाबदारी घेतो. आणि जिल्ह्याच्या बैठकीत तसं ठरल्यावर
त्यावेळची जी सरकारने दिलेली जीप असते ती घेऊन मी थेट गावातच गेलो. ज्या गावात ही घटना घडली होती, ज्या घरात, तिथे गेलो. कोणाही माणसाच्या पोटात खड्डा पडावा असं 18 विश्व दारिद्र्य असलेलं हे घर. छोटीशी झोपडी होती, मातीने जिच्या भिंती लिंपलेल्या, आणि मुळामध्ये एवढ्याशा छोट्याशा अंधाऱ्या असलेल्या झोपडीतही मध्ये आणखी एक मातीची भिंत करून भाग केला होता. आणि ही शाळकरी पोर त्याच्या पलीकडे अंधारामध्ये गुडघ्याला मिठी मारून पूर्ण विझलेल्या स्थितीमध्ये पडून होती. मी त्या घरी गेलो, तिच्या आई वडिलांशी बोललो, म्हणालो तुम्ही पण थांबा, मला त्या मुलीशीही बोलायचंय. आणि हळूहळू सावकाश बोलत, थोडं थोडं, मध्ये ती रडत, पण जे काही बोलणं झालं त्यामध्ये मी तिला थोडं समजावून सांगितलं की एकतर शासन तुझ्या पाठीशी आहे, कायदा नीतिमत्ता तुझ्या पाठीशी आहे, हेही प्रवचन दिलं असं नाही आहे. असं तिच्याशी सावकाश बोलत गेलो. ती पण हळूहळू बोलत गेली. तिला मी समजावून सांगितलं की तू ओळखतेस, तू गुन्हेगारांची नावं सांग आणि पुढची जबाबदारी माझी आहे. असं करून मी त्या वस्तीमध्येच एक बुद्ध विहार होता, तिथे येऊन बसलो आणि गावातही निरोप पाठवले की मला गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींशी मला बोलायचंय. तर गावातली सुद्धा वडीलधारी मंडळी, स्वतः प्रांताधिकारी आलाय, तो तिकडं मांडी घालून बुद्ध विहारावर बसलाय आणि निरोप देतोय, तर ते आले, समंजसपणाने आले. त्यातले काही जण तर आयुष्यभर मुंबईला कापड गिरणीमध्ये काम केलेली माणसं होती आणि निवृत्तीनंतर पुन्हा आता गावाकडे आलेले. मी सगळ्यांच्या बरोबर बसलो आणि सगळ्यांना समजावून सांगितलं की भावांनो, हा काय जातीपातीचा हा प्रश्न नाही आणि राजकारणाचा सुद्धा नाही, पण याच्यावर कठोर कारवाई करणं तर माझं काम आहे. तर या मुलीनी आता 4 नावं सांगितली आहेत, पण ती मुलं आढळून येत नाहीयेत. मी सांगितलं की कोणीतरी त्यांना लपवून ठेवलंय आणि त्यापायी ताणतणाव वाढत चाललेला आहे. तर मी आवाहन केलं सगळ्यांनाच की कायद्याच्या यंत्रणेशी सहकार्य करा. ती सुद्धा जी वडीलधारी समंजस मंडळी होती त्यांनी मुद्दा समजावून घेतला. त्यांनी त्यांची काळजी बोलून दाखवली की आमच्या पोरांच्यातनं घडलं ते चूकच आहे, पापच आहे, त्यांनी केलं त्यांची त्यांना शिक्षा व्हावीच. पण ती वडीलधारी मंडळी म्हणली की आम्हाला जरा भीती आहे की यांना पोलीस चौकीमध्ये 3rd डिग्री मेथड आणि यांना टायरमध्ये घालून तुडवतील. मी त्यांना प्रशासकीय अधिकारी यांना त्यांनी शब्द दिला की तुम्ही जर पूर्ण सहकार्य केलं आणि ती जी कोण 4 पोरं आहेत ती कायद्याच्या हवाली तुम्ही केली, ती झाली, आणि त्या मुलांनी जर कायद्याच्या यंत्रणेशी सर्व सहकार्य केलं तर गैर काही केलं जाणार नाही, 3rd डिग्री मेथड वापरली जाणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्या शब्दानुसार गावानी पण मान्य केलं आणि ही 4 मुलं पोलीसच्या हवाली झाली. पुढची जी काही कायद्याची प्रक्रिया असते, जबाब नोंदवून घ्यायचे, त्यानुसार जे संबंधित पुरावे असतील ते एकत्र करायचे, ती सगळी केस तयार करायची. तरी या पार्श्वभूमीवर मुद्दा थेट विधानसभेपर्यंत पोहोचला होता. वादळी चर्चा झाली होती. महाराष्ट्र हादरून गेला होता. आणि या पार्श्वभूमीवर आले होळीचे दिवस. तर दलित पॅन्थर या संघटनेने ठरवलं की आमच्या आया बहिणींच्यावर अत्याचार होत आहेत, आम्हाला उभं रान पेटवायचंय, तर आम्ही तिथं होळीच्या संध्याकाळी त्या गावामध्ये आम्हाला सभा घ्यायची.
आणि सरकारी नियमानुसार अर्थात त्याला लेखी अर्ज येतो, परवानगी, ते माझ्याकडे येतं. या सभेला यायचे होते रामदास आठवले. तसा IAS व्हायच्या आधी जो मी एकूण महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक चळवळींमध्ये होतो, त्या निमित्ताने माझी रामदास आठवलेंची ओळख होती. त्यांच्या बरोबरीचे दलित चळवळीतले अनेक कार्यकर्ते माझे वैयक्तिक पातळीले उत्तम मित्रही होते. इथला मुद्दा सामाजिक न्यायाचा होता आणि वातावरण पेटलेलं होतं. तर मी सभेला परवानगी दिली. फक्त कायद्यातले माझे अधिकार वापरून आग्रह केला की सभा संध्याकाळी 6ला संपली पाहिजे. गावामधनं मी SRPFचा तळ जरा हटवला होता, लांब नेला होता. आणि नाही तर गावात आणि गावाभोवती जे वर्दीतले जवान दिसत होते आणि त्यातनं वातावरणातला ताण वाढत होता, तो थोडा निवळायला मी हे लांब फक्त सावध असावं म्हणून, तशीच काही गरज पडली तर पटकन येता यावं अशा अंतरावर थोडे लांब ठेवले होते. आणि मी मधल्या दिवसांमध्ये सतत गावात जात गावातल्या सर्व जातीपातींसहित सर्वांबरोबर एकत्र बसत होतो त्या वस्तीच्या बुद्ध विहारामध्ये. आणि प्रत्येक गावच्या आपल्याकडच्या प्रथा असतात. तर दुर्दैवाने, मी शब्द दुर्दैवाने हा वापरतोय, की गावामध्ये 2 वेगळ्या होळ्या पेटायच्या. गावाची मुख्य चौकामध्ये, दुःखद आणि नाईलाजाने वापरायचा शब्द म्हणजे उच्चवर्णीयांची होळी गावात पेटायची. आणि इकडे ही जी दलित वस्ती होती तिथे होळी पेटायची, पण वस्तीची वेगळी. त्या वर्षी मी गावाबरोबर सगळ्यांशी एकत्र बसून एक प्रस्ताव मांडला की आपल्याला हवंय सामाजिक ऐक्य, आणि या मुलीला न्याय मिळवून द्यायला तर आपण सर्वच करायचंच आहे. पण यावर्षी आपण सगळ्या गावाची एक होळी करू. आणि त्या होळी करता जी गावाची मिरवणूक निघते, तर मिरवणूक सुरू करायची दलित वस्तीवरनं, आणि ती सर्वांनी एकत्र येऊन गावातून ती मिरवणूक जाईल मुख्य चौकामध्ये. आणि यावर्षीची होळी एका दलित दाम्पत्याच्या हस्ते ती प्रेमाने, सन्मानाने ती पेटली पाहिजे. गावाने प्रस्ताव मान्य केला, करूयात हे. आणि त्या होळीच्या संध्याकाळी आधी मी होतो फलटणमध्ये, आणि पार मुंबईमधून सुद्धा दलित पॅन्थरचे कार्यकर्ते पण येऊन थांबले होते. पार ट्रक भरभरून होते, कळत होतं. वातावरणातला तणाव होता. आणि मी पॅन्थरच्या कार्यकर्त्याला ऑफिसवर बोलवून मी सांगितलं होतं की हे बघ, ह्या व्यवस्था केल्या आहेत, आणि रामदास आठवले फलटणमध्ये येतील तेव्हा मला त्यांना भेटायचंय. आता ती शासकीय त्यावेळची स्थिती म्हणून की रामदास आठवलेंनी ऑफिसवर यावं, आणि इकडे मनापासून नीट काम करायचं म्हणल्यावर सरकारी यंत्रणेकडे तेव्हाच्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा सर्व प्रकारची साधनं होती. तेव्हा मला मिनिटाचे सरकारी प्रशासकीय शब्द सिट्रेप म्हणजे सिच्युएशन रिपोर्ट मिळत होते. की आता रामदास आठवलेंनी लोणंद क्रॉस केलं, साखरवाडी क्रॉस केली, असं. तर मला कळत होतं की आता तर फलटणमध्ये पोहोचले. येण्याचं नाव काढत नव्हते. मला लक्षात येत होतं की बहुधा काहीतरी यायला नाखुशी दिसते. मग मी तो जो पॅन्थरचा एक पदाधिकारी होता त्याला म्हणालो की ठीक आहे ना, रामदास आठवले जर इथे आहेत, मी येतो. फलटणमधल्या ज्या लॉजवर ते आहेत, मी तिथे येतो. इथे काही व्यक्तीच्या वैयक्तिक किंवा खर्चीच्या अहंकाराचा संबंधच नाहीये. मी म्हणालो मी येतो. म्हणून मी निघालो. तेवढ्यात मला पोलिसनीच सांगितलं की रामदास आठवले त्या लॉजवरनं निघाले गावाकडे सभेला. मग मात्र मी माझी पण जीप वेगाने काढली आणि गावामध्ये पोचलो. आणि सभेचं व्यासपीठ होतं, पॅन्थरची जी निशाणं सर्व होती. सभेला गर्दी पण खचून, कारण ते एकूण राज्यभरातनं आलेले पॅन्थरचे कार्यकर्ते होते. आणि एक मॅजिस्ट्रेट म्हणून मी थोड्या अंतरावर
हात छातीशी बांधून जे चाललंय ते पाहत थांबलो होतो. 5:55 रामदास आठवले तिथे पोहोचले. तर सभेची जी आपल्याकडच्या पद्धती त्यानुसार कोणीतरी व्यासपीठावर माईकच्या मागे बोलतच होता. व्यासपीठाच्या जे पायऱ्या चढून रामदास आठवले व्यासपीठावर आले आणि जो बोलत होता त्यालाच त्यांनी असं सौम्यपणे पण हाताने बाजूला केलं, माईक हाती घेतला आणि रामदास आठवले म्हणाले की आमची पॅन्थरची चळवळ सामाजिक न्यायासाठी आहे. कोणाला वाटत असेल की ही दलितांनी दलितांसाठी चालवलेली दलितांची चळवळ आहे, रामदास आठवले म्हणाले की जे जे हा भारत देश मानतात आणि अर्थात स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्या सर्वांना बरोबर घेऊन चळवळ करण्याची आमची ही चळवळ आहे. मग त्यांनी गावात घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आणि म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे की प्रशासनाने कठोर आणि योग्य पावलं उचलली आहेत. त्याने असं बोट पण दाखवलं. दखल घेतली होती की लांब तिथे अधिकारी म्हणून मी उभा आहे हात छातीशी बांधून. ते म्हणाले त्यांनी आपली कामं नीट केली आहेत आणि आपणही त्यांना शब्द दिलाय की ही सभा 6ला संपून मिरवणूक चालू होईल आणि संपूर्ण गावाची एक होळी तिथे पेटेल. एवढं बोलून त्यांनी खरोखरच ठीक 6ला आपलं बोलणं पूर्ण केलं. गावातून मिरवणूक निघाली. त्या वर्षी गावाची एक होळी पेटली. पुढे प्रशासकीय कारवाई, कायद्याची कारवाई चालू होती आणि आता सगळी केस दाखल करून त्याला मग ती कमिट करणे म्हणजे कोर्टात जाते. त्यानंतर एके दिवशी या मुलीचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले की साहेब ती केस जरा मागे घेता आली तर पहा. मला धक्का बसला की मागे घेता आली तर का म्हणताय तुम्ही. त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न ठरलंय आणि आता जर कोर्टात केस उभी राहिली तर आम्हाला हजर राहावं लागेल. आधीच अब्रूचे धिंडवडे, त्यातून दुर्दैवाने ज्या स्त्रीवर अत्याचार झाला तिलाच कोर्टात उभं राहून अनेक दुःखद अनिष्ट प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. 4 गोष्टी समाजातही पसरतात. त्या मुलीचे वडील मला म्हणाले की माझी पोर आयुष्याच्या मार्गाला लागते आहे तर जरा हे कोर्टाचं काही करता येईल का. कायद्याच्या नियमांनी अर्थात मी त्यांना सांगितलं की आता ते मला करता येण्याच्या कायद्याच्या कक्षेत राहिलेलं नाही, कोर्टात गेलंय. मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला एवढं सांगतो की आहेत ते मुद्दे कोर्टाला आम्ही सांगू प्रशासन म्हणून आणि मग पुढे निर्णय घ्यायचा तो कोर्टाने घ्यावा. पुढची कारवाई करताना मी या 4 पोरांचं रीतसर हिस्ट्री शीट म्हणतात त्याला, ते होतच कायद्याने तयार, त्यांना चौकीवर उपस्थिती लावून दिली. हजेरीचं सूत्र व्हायची ती काही पुढची कारवाई व्हावी यामध्ये न्याय झाला. गावाची पण होळी एकत्र पेटली. तेव्हापासून आजपर्यंत माझी आशा आहे की त्या पेटलेल्या होळीमध्ये सर्व प्रकारचं दुरित आणि त्या दुरितामधलं सर्वात दुःखद दुरित पाप अनिष्ट आहे जाती व्यवस्थेची होळी झाली असावी अशी माझी प्रार्थना. पण त्या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी म्हणून हे मी बजावलेलं माझं कर्तव्य. जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला.